दरम्यान अंजली दमन यांनी कितीही पुरावे दिले तरी काहीही होणार नाही, अनेकांच्या जमिनी लाटल्या तरी काही होणार नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर आरोप सिद्ध झाल्यास मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार, तसंच दमानिया यांना कोर्टात पुरावे सादर करावे लागणार, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते सेक्रेटरीला कोणातरी फोन केला आणि मध्ये 200 कोटी रुपये घेतले, सगळं चालतं याच्यात. आता ऑन रेकॉर्ड पत्र देतो, म्हणजे कॅबिनेटचं पत्र, कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि कॅबिनेटच्या निर्णय पत्र याच्या जो येतं त्याच्यात हा निर्णयच नाहीये. म्हणजे तुम्ही किती फसवणार हो? का त्या दमानिया बाईंनी सगळं उघड केलं, आजपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे होती, काही नाही. कोणी खोट्या सह्यांमध्ये फसतंय, कोणी खोट्या कागदपत्रांमध्ये फसतंय आणि नेमके सगळे अजित पवार गटाचे देत आहेत. अजितदादांनी हे बंद करा हो, बंद करा. अजितदादा, याचा त्रास होतो. आमच्या घरचे पण तुम्हाला शिव्याशाप देत आहेत. देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावं. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा, तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा, मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती आहे.